धन्य सेवागिरी बोधामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री समर्थ सद्गुरुनाथाय नमः. ओम नमो सद्गुरुराया. कृपादृष्टी तुमची छाया. किती कौतुक वाटते हृदया धनंजया बोध सांगताना. गुप्तरूपी तुम्ही येऊनी साक्षात राहिला हृदयस्थानी. तेथे आगळी तुमची करणी वेडा होऊनी बरुळ लागलो. नाही केले वेद अध्ययन, नाही केले ग्रंथ पठन, नाही ऐकले कथा प्रवचन, होतो देश रक्षणी लढाईत. याचे घेतले होते ज्ञान, धरिला अचूक निशाणा. गोळी ऐसे हृदयस्थाना, बेदिली आरपार. वज्रा जैसे कठीण पाषाण, ऐसे होते हृदयस्थान. तुझे लागती सहज चरण, ते झाले कमळा जैसे. मला माहीत सर्व असे, मला काही येत नसे. तू हृदयात येऊन बैसे, तुझे बोलणे तूच सारे. नंदी बैल झालो ऐसे, मान हलविणे एवढे येते. बाकी काही नाही कळते, किती भले मोठे शून्य. ऐक वत्स धनंजया, जे हवे ज्ञान ते तुझ येतया. बाकी जना येतया, नको ते सारे सारे. मी देह नावाचा अहंकार, म्हणून मजपासून होती दूर. ते दुःख भोगती अपार, म्हणून आलो सुख देण्या. आनंदाच्या या गाभाऱ्यातून करतो सुखाची उधळण. डुलत होती भक्तजन, बाकी सांगती दुःख सारे. मागती धन द्रव्य यश बडाई, पुत्र पौत्र समस्त भाई. जमीन खटले मागती पायी, गुंताविती रे मज यात. दुर्लभ मागत निज सुख, तेव्हा होतसे हृदय हरूक. त्यांचे करतो भाऊ कौतुक, जैसे करी मी धनंजयाचे. एक मागी रत्नाचा कण, त्याला देई मी रत्नांची खान. तैसे मनोरथ करी पूर्ण, इच्छा होण्याच्या आधी. भक्तिभाव रसे मजपासी आला, अमृताचा घोट मागी मला. संपूर्ण सागर मी दिला, माझ्या प्रिय भक्तासी. त्याचे माझे नाते कैसे, पिता पुत्राच्या परे असे. दोघे एक झालो असे, तो तू मी तो तू. मागे वळणी सहज पाहू, मागेला द्यात बोलत राहू. मंगच पुढं चालत राहू, चारी धाम यात्रेसी. घेऊन शंभूचे दर्शन, 5000 पायऱ्या चढून. घेई अंबाजी मातेचे दर्शन, घाली लोटांगण सद्गुरु बापा. पायऱ्या चढून 2000, तेथून दिसे सुंदर गिरनार. थकला असाल तर जल प्यारे, सुंदर कमंडलू कुंडाचे. पवित्र अशा गिरनार पर्वती, जुना आखाडा दशनामपंथी. बाल्यावस्थे सद्गुरु सांगती, 3 वर्षे येते होत. दिव्य दृष्टी पूर्ण पाहती, आत्मज्ञानाची झाली प्राप्ती. शिक्षण देती प्रवचन करती, आली शक्ती बाल्यावस्थे. सद्गुरु राजांनी हृदयी जाणिले, गुहेत मज घेऊन गेले. विधियुक्त तपासी बैसविले, हस्त ठेवणी कृपेचा. त्याच जागी 12 वरुषे गेली, समर्थ सद्गुरूने हाक मारली. उठ वसा शिवसिंगा बाळा, उठ उठ रे शिवसिंगा. मग्न होतो गाढ चिंतनी, समत शब्द कडले कानी. जैसे झोपे मधुनी जागे होऊनी, पाहिला समोर आनंद सागर. आनंद सागर सद्गुरु राया, हस्त ठेविला मस्तकाया. भेटी आलेत देव सूर्या, धरुणी पाहुसी उठविले. काही भाग राहिला मागे, स्वयं बोलत मी श्रीरंगे. तो वरी बोलिला सलगे, मनात नको येण्या विचार. 11,000 पायऱ्यानंतर सती अनुसेचा आश्रम थोर. वृक्षवेली भरल्या पार, पशुपक्षी गीत गाती. मातेचे करण्या आले सत्वहरण, त्यांचेच झाले स्वयंहरण. मूळ तये मूळे दत्त जन्मस्थान, पवित्र थोर या आश्रमी. हे प्रेमळ भक्त सज्जन, तुमचे येथे ठेवा तन मन. पूर्णपणे करा अर्पण, मज केवळ ते एक मन. एवढेच केले पूर्णपणे या संसार प्रपंचातूनी. नेईल उद्धार करुणी, होईल जन्माचे सार्थक. म्हणून एवढेची मजला हवे, तूच मनाचे अंतर्मन द्यावे. मना उठून आता चालावे, गिरनार पर्वत दर्शनाला. गुहेत तप वरुषे 12, जल फल निर्विकारा. तयेमुळे अस्तित्वच्या शरीर, क्रश झाली होती काया. असंख्य घनदाट वृक्षवेली, पशुपक्ष्यांची प्रेमळ बोली. त्यांची भाषा हृदयाला कळाली, मज पाहुणी करती स्वागत. मरकंटाची प्रेमळ बाळे, हाती घेऊनी गोड फळे. ते देती हाती मजबळे,
त्यात गोड अमृताची नळ नील जांबुवत अगंध सुग्रीव हनुमंत येऊनी तुझी सेवा करीत ऐसे बोलती समर्थ. काही दिवस राहिलो आश्रमात समर्थांच्या गोड संगतीत ऐकवाणी माझी आता हे ब्रह्मलिखित सत्य. या पृथ्वीच्या पाठीवरी भारतभूमी पवित्र सारी येथेच देव झाले अवतारी प्रत्येक युगायुगांतरी. पवित्र ऋषी मुनींची भूमी थोर साधू संतांची भूमी अनंत तीर्थक्षेत्रांची भूमी ही भूमी पृथ्वीचे माहेर. देवादिकांचे येथे येणे जन्म या भूमीत होणे पावलो पावली अनंत स्थाने पुनीत आहे त्यांच्या दर्शने. म्हणून तू ऐसे करावे या सर्वांचे दर्शन घ्यावे अनंत आशीर्वाद त्यांचे घ्यावे करा विचारी धामयात्रा. द्वादश ज्योतिर्लिंग दर्शने स्वयंभू बसले प्रत्यक्षपणे त्यांचे हित गुज पूर्णपणे कळील तुझला शिवशृंगार. साधू संतांच्या पावलांनी पुनीत झाले तीर्थस्थाने त्यांचेही दर्शन घेणे हे कदापि न विसरणे. मार्गाक्रमण करीत करीत साधू संतांच्या जालभूमीत त्यांना घाल साष्टांग दंडवत भक्तिभावे कर पूजा अर्चना. तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर आपण यावे मागे पुन्हा माघारी परत पाठवू माघारी जाणे तुझे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात जिल्हा सातारा तेथून मार्ग पूर्वेला पंढरपुरा 5 मैल कृष्णतीरा स्नान करून पुढे जावे. वर्धनगड घाट चढल्यावरी सुंदर वेदावतीच्या तीरी स्वयंभू सिद्धेश्वरी मंदिरी तेथे गाव पुसेवाडी. तेथे जाऊन तू राहावे अखंड विश्रांती तेथे घ्यावी कल्याण करील सर्व भावे. ओम नमो नारायण. आपला सांप्रदाय थोरगिरी मूळ पुरुष ऋषी गिरी दशनाम अवधूत दत्त अंतरी क्षेत्र गिरनार पर्वती. प्रथम पुरुष दत्त अधिकारी त्यांचे शिष्य तपोनिधी तुझ समोरी. समर्थ सद्गुरु पूर्णगिरी हा बोध घे तुला सारा. शिवसिंगा तुझी भक्ती पाहुणी दास्यत्व सेवा केली पूर्णपणी म्हणून तुझे नाव आजपासून सेवागिरी पूर्ण ठेवी. जीव शिव एकत्र करुणी अखंड तुझी सेवा पाहुणी ती प्रचंड ठेवली करुणी सेवागिरी संबोधितो. सेवा तुझी रे केवडी झाली पर्वता एवढी सेवागिरी नावाची गुढी आजपासून उभारली. सर्वजण बोलती श्री सेवागिरी झाली पुष्पवष्टी अगाध न्यारी. देवादिकांना आनंद भारी झाला आनंद गिरनारासी. गिरनार पार्वती गुजली वाणी तोही बोलतसे पुन्हा परतुनी. पशु पक्षी गोड कंठातुनी करीती जय जयकार श्री सेवागिरी. धन्य पुनीत हा पर्वत ज्यांचे कुशीत थोर साधू संत तप करुणी मोक्षापर्यंत नित्य भोगती आनंद. भोजन करूया बरोबरी मग निघण्याची करा तयारी ऐसे बोलती गुरु पूर्णगिरी जवळ घेऊन केले भोजन. यात्रा पूर्णतेची गाठ भेट पुन्हा होईल ना होईल भेट म्हणून वाणी केली श्रेष्ठ जा होईल अजरामर. महान तपस्या झाल्यावरी केले भोजन आश्रमी भारी त्याने स्वस्थ झाले शरीरी दिसे गोजरी गोमिटे. तारुण्याच्या ऐनभरात दिसे ते तपस्वी शोभिवंत केल ऐसे तेज होते झळकत काय बोलो मी माझे मला. नाक नयन नक्षीदार डोई जठांचा मुकुट थोर अंगी कफनी सुंदर पायी खडावा वाजती. बाळी चर्चिली विभूती रुद्राक्षांच्या माळ लटकुती झोळी घेऊन काखेती बहुत दिसे मी तेजस्वी. ऐसीच वाणी ही सद्गुरु पूर्णगिरीची माझा गहिवरला सागरची. आता सद्गुरु सोडण्याची वेळ येथे आली गैसी. घेण्या चरणीचे दर्शन घातिले त्यावरी लोटांगण उठून येथून मन आखरी श्वास तुझा चिरे. हृदय उचंबळा सागर वाहती नेत्रातून धारा कैसे सोडू सद्गुरुवरा हा माय बाप अनादी काळाचा. दाटले मनी अत्यंत विचार जैसे मेघांनी भरले अंबर नद्या नालाना येत असे पूर तैसा पूर आला नेत्रांसी. गहीवरले अंतकरण अश्रुपूर्ण ओथंबिले नयन दिसत नाही रे तुझे चरण कैसे कोठे पाहू आता. मी कैसा राहू रे एकांती तीर्थयात्रेच्या या भ्रमंती. देवा असावे तू संगती धरणी चरण विनवतेसे. तुझ सोडणी गेलो नाही दूर तू दाता केवळ बरोबर. घरट्यात बैसले तुझे लेकरू चोचीतून जैसे आणि खाऊ. कधी नाही ठेवले उपवासी मजसाठी तू धडपडीसी. झोळी भरलेली काकेसी होती नित्य तुझपाशी. तूच माझी माता केवळ मज अंतरीचे जाणी सबळ. दूर सोडून चालला बाळ कोण म्हणेल थकला का उपवासी.
या भ्रमंती राहीन उपवासी, माते तुझ वाचून कोण जानसी, धाय धाय मोकलसी, तू येशील का सांग माये. सेवागिरी माझा थकला असेल, तू शिवाय असे कोण म्हणेल, सांग मज का धावत येशील, तर सोडीन तुझे पाय. भूक लागली असेल बाळा, जैसे माते हृदयी कळवळा, जैसे तू माझी प्रेमळा, माय माऊली सद्गुरू. अष्टोत्तर तीर्थक्षेत्र तुझ चरणी झाली एकत्र, का पाठविता मग सर्वत्र, तू सोडून जाणे नको. जैसे सत्यपतिव्रता, आपुली सोडून जाईल का भ्राता, किती वियोग सहावा आता, कैसे विरहात राहते. तुम्हा पासी केला नटखटपणा, माते मज माफ कराना, तुम्हा सोडून जाऊ वाटेना, माझ्या प्रेमळ अंतकरणा. तुम्ही दयेची अगाध मूर्ती, तुमच्या हृदयी वेद जन्मती, समजावणी किती सांगती, कथा कीर्तन प्रवचनी. तुमची गोड ऐकण्या वाणी, अतुत होय अंतकरणी, ऐसी पुन्हा हीच वाणी नाही भेटणार या तीर्थना. हे समर्थ सद्गुरु तूच ईश्वर, जैसा ब्रह्मांडी व्यापिला विश्वंभर, सर्व देवांचा देववर, तुम्ही माझे प्राणनाथ. ऐसा देव असता जवळी, कोण राहील का संगे भूतावली, ऐसे वाटसे या तीर्थस्थळा, तुम्ही जवळी असताना. हजारो केली तीर्थक्षेत्रे, त्या तुम्ही नाही सगुण दिसणार, मग व्यर्थ का हा भार, तुम्हा सोडून वागवू. उठ उठ रे सेवागिरी, असे बोलू लागले पूर्णगिरी, धरुणी हृदयासी मिठी मारी, दुःख जाणतो मी अंतरी. तुझ हृदयीच्या प्रेम भावना, व्याकुळ झालेल्या या मना, सद्गुरूच्या या समर्थ वचना, तिहित तुझे दिव्य भव्य. जड झालेले अंतकरण, धुवून काढिले सद्गुरुचरण, स्थिर करून या मन, उभा पाठी राखा मी सांगती. ज्या ज्या दैवते भेटशील, मुख्य सद्गुरु चरण आठवशील, पूजा अर्चना जी करशील, ती होईल मज अर्पण. अनुहत नाद गजरात, त्या बैसेने मी एकांती बोलत, तेथे होऊन एक चित्त कर बोलणे मजसी तो. सर्व तीर्थाचे माहेर घर, एक सद्गुरु चरण थोर, हे जाण तुम्ही देववर, तरी तुझला पाठवी मी. आता माझे हे दिसती चरण, नित्य वसले तर हृदयस्थानी, मग कोठेही इंद्रला तीर्थक्षेत्राने, काय कमी असे तुला. हे दिसणारे सगुण चरण, कधीतरी ते जातील निघून, पण तू जर हृदयी वसले तर चरण, तू चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. म्हणून आता तू चालावे, मार्गाक्रमण करीत जावे, पश्चिमेसी बोट दाखवावे, द्वारका दिशेला भेटण्या. किती मज सद्गुरूंनी समजाविले, आखिरी आलिंगन उठविले, तरीही जड अंतकरण झाले, दाटू लागला गहिवर. या गिरनार पर्वताने धन्य केले मज याने, या देहाने घ्यावीत चुंबने, म्हणून लोटांगण घालीत उत्तरे. सद्गुरु पूर्ण व्यापला ब्रह्मांडी, त्यांच्या भजनात लागली गोडी, नद्या नाले पर्वत दरडी पार करीत चाललो. या समर्थाची अमृतवाणी, आठवण करून अखंड मणी, दूर नाही सद्गुरूपासून, ऐसे मन मनासी शिकवी. गोड आठवण करून मना, धरिले समर्थ सद्गुरुनाथांना, नित्य करीतसे पूजा अर्चना, ऐसा क्रम चाले अखंड. ग्रामोग्रामी चालताना, तिथल्या देवाच्या जाई दर्शना, अलख निरंजन करून गर्जना, उदरनिर्वाह करीतसे. ध्यानी मनी सद्गुरु जाना, अखंड लागलो अमूल्य भजना, मुखे ओम नमो नारायणा, करीत गर्जना लक्षपंथी. थंडी वर्षा धूप वारा, कधी कष्ट होय ध्येय सारा, तुझा प्रसाद हा सद्गुरुवरा, ऐसे मानून स्वागत करी. राज्य राजाच्या वेशीत, तेथील सैनिक पहारा देत, निरोप राजाशी सांगत, गिरनार पर्वताचे योगी आलेत. स्वागत आमुचे करण्याशी, राजा येई प्रजेनिशी, डोलत नेई अम्माशी, बैसवी उंच आसनावरी. करती षडोपचारे पूजा अर्चना, सर्व प्रजाती येई दर्शना, मुखातून निघे अमृतवाणी, तू पूर्ण करीत असे सद्गुरुदेव. अखंड विश्वास होता मणी, म्हणून आशीर्वाद देई श्री राजांना, त्याच्या सोबत करत असे भोजन, दान देती अपार. जरुरी जेवढे घेई झोळी, लावी विभूती त्याच्या भाळी, अखंड नामाची मंत्रावळी, करीत गर्जना निघत असे. राजा 4 पावले येई घालवत, प्रेमराज प्रजा येई समवेत, पुढे सैनिकांच्या संगतीत, जाई वेशीत पुढील. मार्ग आक्रमण करीत ऐसे, तेथील राजाशी भेटत असे, त्यांच्या परंपरा थोर असे, विधियुक्त चाललो आम्ही. थोर सद्गुरु हृदयी विसावा, अनेक राजांच्या पाहिले वैभवा, सुख शांती आशीर्वाद द्यावा त्या समर्थ कृपेने. होते समर्थ कृपेचे भांडवल, सुंदर गोटी शरीर बल, महान तपोनिधी आम्ही भले, म्हणून राजे भेटी आले.
जीवानी निगे सद्गुरुमुखा, ती दिसू लागली द्वारिका. किती दाटला चित्ती हारुक, कैसे बोलू मी शब्दात. ऐका द्वारिकेची महिमान, कैसे वसवितो भगवान कृष्ण. अनेक मंदिरी झाली स्थापन, ती फिरून पाहिली स्वयं. या भकरात भूमीवरी पवित्र आहे सप्तपुरी. चतुर्थधाम ही द्वारिकापुरी, जैसी महान पवित्र ही नगरी. भगवान कृष्ण हा आवडीचा, भगवान कृष्ण हा वैष्णवांचा, भगवान कृष्ण प्रेमळ भक्तांचा आहे सुखाचा परमानंद. अशा या पवित्र द्वारकापुरीला भगवान कृष्णाशी भेटण्याला असंख्य भक्ताचा पूर आला अखंड निशिदीन. गुजरात राज्यांच्या पश्चिमेला सौराष्ट्र कच्छ प्रदेश भला. गोमाता पर्वत समुद्र किनाऱ्याला वसली असे ही द्वारिका. तेथे आहेत 3 द्वारिका, एक कृष्ण वसविले बेट द्वारिका. गोमती तिरी वसली दुसरी द्वारिका, तिसरी असे ती मूळ द्वारिका. तिन्ही द्वारिकेचे महिमान करुणी सांगतो विस्तारन. भगवंताचे हे निवासस्थान एका तुम्हा सवागळ्यांनो. अनेक प्राचीन धर्मग्रंथ आणि पुराण गोड उल्लेख केला असे त्यातून. महाभारत युद्ध गेले संपूर्ण, सुरू होणार तेथून कलियुग. सर्वशी आणि मुनी एकच विचार सर्वांच्या मनी. पृथ्वीवरील नांदेल अधर्म पूर्णपणी, आम्ही कोठे कैसे राहावे. व्याकुळ झाले सर्वजण, कृष्णाविना आमचे व्यर्थ जीवन. उद्दालक ऋषी विचारती कारण, का ऋषियो चिंतामग्न. मनीचा विचार बोलिला त्यासी, सर्व ऋषी घेऊन गेले पातलासी. राजा बली आणि प्रल्हादाशी आनंद झाला पाहुणी ऋषी. अत्यंत आदर केला सत्कार, मग एकमेका करती विचार. भगवान कृष्ण धरती सोडणार, कलियुग प्रारंभाच्या आधी. अत्यंत विनम्र व्याकुळवाणी बोलू लागले सर्व ऋषी मुनी. कृष्ण आमुचा चक्रपाणी, महान चिंतनी हृदयस्थानी. कृष्ण आमुचे सखा जीवन, कृष्ण आमुचे ध्यान चिंतन. कृष्ण आमुचे वैराग्य तपन, कृष्ण प्रेम भक्ती कृष्ण. म्हणून तुम्ही आम्हा सांगावे, कृष्णस्थान कोठे असावे. कलियुगी आम्ही तेथे जावे, आमच्या प्रेमळ भेटण्या. या प्रश्नाशी प्रल्हाद बोलिले, चिंता करू नका तुम्ही भले. फार वर्षापूर्वी प्राचीन काळी होता शर्यती राजाचा नातू एक. तो महान पराक्रमी राजा झाला, त्याने वैसविले या कृश स्थलीला. गोमंत पर्वत समुद्र किनाऱ्याला रेवत राजाने वसवले नगरी. अशा या पवित्र नगरीत गोमती नदी होती वाहत. तिच्याही किनारी वसाहत केले भगवंतानी निवासस्थान. कलियुगी या पवित्र स्थानी जरी विचार आला सहज मनासी, तो पूर्वजांच्या उद्धाराशी होईल कारण भाग्याने. जो निवास करील या नगरीत, तो होईल मोक्ष प्राप्त. जो करील यात्रा या भूमीत, अश्वमेघ यज्ञाचे मिळेल फळ. जो करी द्वारकाधीश ध्वजाचे दर्शन, त्याला अक्षय प्राप्त होय पुण्य. स्नान दर्शन करिता पूजन, तो देवतुल्य जाय होऊन. स्नान करून केले पिंडदान, उद्धार होय पितरांचा पिढी 3. ते अक्षय अभय दान, होतील स्वर्ग सुखाचे अधिकारी. ऐका तुम्ही ऋषी मुनी, भगवंत कलियुगी या स्थानी. त्रिकाल वास्तव्य करून बैसले भक्तासी भेटण्या. अशा या पवित्र कुशस्थलीत भगवान कृष्ण कैसे आलेत, त्याचे हे कारण असे एक. बहुत का सोडिले प्रिय मथुरेसी. कंसाने बळकाविले मथुरा, तो देव ब्राह्मणांचा केला अत्याचार. तो ऋषी मुनींचा हत्यारा, पापी होता दमखोर. त्याचसाठी भगवंताने अवतार घेऊन केले निर्तलन. त्याचा जरासंध ससुर जाना, त्याच्या 2 कन्या झाल्या विधवा. मगध देशाधिपती जरसंधाने 17 वेळा करून आक्रमणे. त्याला कंटाळून मथुरा सोडणे केला निश्चय भगवंताने. रेवत राजाचा जुना किल्ला भगवंताने दुरुस्त केला. अशा या परकोट किल्ल्यात पश्चिम सागर किनाऱ्यावरती गोमंत पर्वत होता विस्तृत. 3 योजना व्यापला पराकोट. एक योजने 100 दरवाजे. मूळ द्वारिका ऐसी वसविली. नित्य सागरासी बोलू लागली. वृक्षवेलीत खेळू लागली. नाचू लागली कृष्ण भक्ती. कृष्ण पुढे उभे किनाऱ्यावरती. सागर घेऊन जल मोती. उधळण केली चरणावरती. कृष्ण कृष्ण लाटा बोलती. नामस्मरणात तो गुंतला. चरण धुण्यात तो गुंतला. अशा भजनात रंगून गेला ऐसा अनंत हा सागर. सागर किनारा दिसे सुंदर. मना हर्ष होई मनोहर. भगवंत बैसले निरंतर आता या कलियुगात. या कालवनासी भिवूनी आले मथुरेसी सोडूनी. रण सोडवून आले भगवान कृष्ण. मंदिर आहे त्यांचे रण सोड. यामुळे द्वारकेच्या पासून दूरी 44 मैल अंतरावरी गोमती नदीच्या तीरी. तेथेही रहिवास भगवंताचा.
याच द्वारकेशी बोलती जन, आता भगवंताचे मुख्य निवासस्थान. स्नान करून नित्य करती दर्शन, अत्यंत भक्तिभावपूर्ण. सागर गोमतीची जेथे भेटे, तेथेही वसली द्वारका श्रेष्ठ. नदीवरती बांधली नवघाट, संगम घाट, नारायण घाट, पार्वती घाट, वसुदेव घाट, गऊ घाट, पांडव घाट, ब्रह्मा घाट, सुरदन घाट, नववा असे सरकारी घाट. या घाटावरी सुंदर मंदिरे, निष्पाप कुंड जलानी भरे. तेथे पिंडदान करीती सारे, आपुल्या पूर्वजांना मुक्त करीती. सूर्यग्रहण संपल्यावरी स्नानासाठी गर्दी या तीरी. काही बैसती जलांतरी, ग्रहण सुरू होण्याआधी. कोठेही मनुष्याशी यावे मरण, त्या असती जलाकरिता अर्पण. जाय मुक्ती त्यांचा प्राण, नाही जीवासी बंधन. अनेक दैवतांचे आहेत मंदिरे, त्रिविक्रमजी आणि राजा बलीचे मंदिर. संत कुमार आणि गरुड मंदिर आहे कुशेश्वर महादेव. प्रद्युम्न आणि अंबा मंदिर, पुरुषोत्तम आणि दत्त मंदिर, लक्ष्मीनारायण आणि देवकी मंदिर आहे रुक्मिणीचे नि राधेचे. प्रधान मंदिर रणछोडीचे, खूप मोठे आवरा चावराचे. सुंदर श्यामळ भव्य मूर्ती त्यांची, चतुर्भुज आहे मनोहर. या द्वारकाधीशांचे घेता दर्शन, प्रथम केले गोमतेत स्नान. यशाविधी करण्या पूजन, निघालो भेटण्या भगवंताशी. पाहताची द्वारकेची राणा, घाली चरणी लोटांगणा. उमटू लागल्या सर्व खुणा, ज्या सांगितल्या सद्गुरूंनी. विधियुक्त पूजा करी धरी द्वारकेची श्रीहरी. तूने कैसी केली चोरी, दही तूप लोणी. अजूनही करती चोरी, घुसोनी हृदयाच्या मंदिरी. सांगा भगवंत श्रीहरी, मझी वाटे करावी चोरी. म्हणून आशीर्वाद तू द्यावा, न सोडी चरण केशवा. अमृतवाणी तुझी व्हावी, दर्शन देऊनी कर तृप्त. सहज दृष्टी ध्यान लागे, तो नाचू लागला श्रीरंगे. जो सद्गुरु चरणी दंगे, त्याला पूर्णत्वाचा आशीर्वाद. बोले तू साक्षात योगेश्वर, जिंकून होशील चित्त चोर. मी योगियांचा जाणी योगेश्वर, भाग्यवंत तू सूर्य जैसा. जेथे तुझा रहिवास, अनेक भक्त होतील दास. झळकेल अंबरी कळस तुझ्या अमृतवाणीचा. तुला जे जे आवडेल, तो धर्माची होऊन जाईल. हे द्वारकाधीशाचे बोल, या बोल मी पाठीसी. या बोलाचा केला विचार, धरिले चरण वारंवार. घालून साष्टांग नमस्कार, निघालो शारदा मठासी. मुख्य धर्मपीठ 4 आचार्य, दुसरे शारदा मठ स्वरूपाचार्य. जगद्गुरु शंकराचार्य होती उपाधीने भूषित. तेथून 20 मैल अंतरावर जेथे भगवंतांनी केला विहार. त्यांच्या समवेत अनेक मंदिरे, हनुमान टेकडी, मुरली मनोहर मंदिर, नीलकंठ, दिगडेश्वर, पद्मेश्वर महादेव मंदिर, रामचंद्र शंख, नारायण मंदिर अनेक आहेत तळी तलाव. या सर्व भूभागासी बेटद्वारिका बोलती यासी. भगवान श्रीकृष्णाचा प्रसाद पाहण्यासी गर्दी बहुत दर्शनाची. 5 खंड बहुत दालने, अजूनही वाटती राजमहाला समान. प्रथमदर्शनी भगवान कृष्ण अनेक आहेत यात मंदिरे. सुवर्ण चांदी रत्नजडित, अशा सिंहासनी देव बैसलेत. शृंगार मूर्तीचा होतो बहुत, पाहुणे दीप्ती आपुले नेत्र. भगवंताचे शयनगृह दर्शन, खूप मोठे मोठे आहे दर्पण. झुले आणि चोपाड स्थान, सजावट आहे बहुत सुंदर. रणछोडजी भगवान श्रीकृष्ण हेच मंदिर आहे मुख्य प्रधान. उत्तरे मंदिरे राधा आणि रुक्मिणी, दक्षिणेला सत्यभामा जांबुवंती. मंदिर साक्षी गोपाल लक्ष्मी नारायण. सत्यभामा जांबुवती राधा रुक्मिणी यांच्या भंडार गृहे बनती भोजने. दिन रात्र भोग 13 वेळा. नित्य आरती ठरल्या वेळा 9 वेळा आरतीचा सोहळा. होय तेथे भक्तांचा मेळा, दर्शन घेण्यासी उतावळा. घेऊनी भगवंताचे दर्शन, मनन चिंत अखंड ध्यान. जप तप करुणी अनुष्ठान, घेतले द्वारिकाधीशाचे दर्शन. जवळ आहे सुंदर सरोवर, शंकर नारायणाचे मंदिर. तये जागी शंकासुराचा उद्धार केला असे भगवंतानी. द्वारकेच्या 13 मैलावर कच्चा तलाव आहे सुंदर. त्याला बोलती गोपी सरोवर, गोपीचंद्राची आहे माती. ऐसा द्वारकेचा हरी, कोंडुनी ठेविला हृदयांतरी. आपोआप उगळती अश्रुधारा, दिव्य तेजाचा दिसे पसारा. नामभजनात बोलणे, ध्यान लावणे ऐकणे. क्षणात होय प्रसन्न मन, बोलते बैस मनासी.
प्रथम सद्गुरु बापाने बोट धरुणी द्वारिका दाखविणे, प्रथम क्षेत्राचे दर्शन घडणे, मना होय तो बहुत आनंद. या आनंदाच्या उर्मी लहरी, जैसा मेघातून निघती सरी, श्रावणाच्या महावारी पाहुणी सूर्य लपंडाव करी. ऐसे होय हृदयांतरी, भाव म्हटले देहावरी, सद्गुरु बापाची खून न्यारी, कळो आले दर्शन हरी. त्यांच्या बोलासी माझे ध्यान, त्यांच्या ध्यानाचे करीत भजन, त्यांचे भजन ते आत्मज्ञान, मुखे आपोआप गिळतसे. पवित्र आत्मज्ञानाची गिरवणी, जैसे मातेचे दूध पिऊनी, बाळ राजडेक देऊनी, तैसे झालो तृप्त ज्ञानी. सप्तपुरातील एक श्रेष्ठ द्वारकापुरी, चारी धाम यात्रेतील एक द्वारकापुरी. ऐसा दुहेरी संगम झाल्यावरी, बहुत भाग्याचे प्रथम दर्शन. द्वादश ज्योतिर्लिंगातील एक स्थान, जवळ आहे सोमनाथ दर्शन, यासी चालूया आपण पुढील अध्यायात. नंतर जाऊ कराचीसी, स्थापन करू नंदिकेश्वरासी, आज्ञा देऊनी अम्मासी, चालावे असेच बरोबरी. किती यात्रा आहे सुंदर संपूर्ण, असेच चालूया आपण सर्वजण, खेळी मेळी आनंद चैतन्य घेत जाऊ सुखाचा परमानंद. प्रत्येक क्षेत्राचे महात्म्य संगीत, स्नान करुणी देव दर्शन घेत, आपणा सर्वा समवेत करून मनाची प्रेमयात्रा. आता विश्रांतीला नाही वेळ, चालत बोलत राहू सकळ, धनंजय भजनात प्रेमळ. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. इति श्री ग्रंथ धनंजय विराचिताया धन्य सेवागिरी बोधामृताया द्वारिकाचारी धाम यात्रा नाम सप्तमोध्याय. गोडहा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ओम नमो सद्गुरु श्री सेवागिरी नाथाय नमः.